नमस्कार, मी ऋषी देसाई. धुळ्यामध्ये आपलं स्वागत. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज अनिश्चित काळासाठी थांबलं, पण अधिवेशन संपताना एक प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला. दिल्लीतील आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जचा आदेश नेमका कुणी दिला होता? विरोधकांची मागणी होती गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात येऊन स्पष्ट निवेदन करावं. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं चर्चेला आम्ही तयार आहोत, पण विरोधकांनी आधी सभागृहाचं कामकाज चालू द्यावं. अमित शहा यांनी चर्चेची तयारी दर्शवली, मात्र विरोधकांनी आम्हाला चर्चा नको, थेट उत्तर हवं अशी भूमिका घेतली. आणि आज लोकसभा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. अमित शहा यांनी मागणी केलेलं निवेदन झालंच नाही. विरोधकांचा आरोप कायम राहिला आणि संसदेच्या कामकाजावर मात्र गोंधळाची ही छाया कायम राहिली. म्हणूनच आज संसदेच्या सत्रातून नेमका पळ कोणी काढला या चर्चेत प्रश्न फक्त अमित शहा यांनी निवेदन का केलं नाही एवढाच नाहीये, तर विरोधकांनी चर्चेची सरकारची ऑफर का स्वीकारली नाही, सरकारनं थेट निवेदन करून गतिरोध का संपवला नाही, जनतेच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होण्याऐवजी दोन्ही बाजूंना राजकीय आखाडा का तयार करण्यात आला. कारण संसद ही घोषणाबाजी, आरोप प्रत्यारोप किंवा गदारोळासाठी नसते. संसदी प्रश्न विचारण्यासाठी, सरकारला उत्तरदायी धरण्यासाठी असते. पण या अधिवेशनात कामकाजापेक्षा गोंधळच अधिक का दिसला? आणि या सगळ्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले की विरोधक म्हणतात त्यानुसार सरकार उत्तरापासून पळालं का, सत्ताधारी म्हणतात त्यानुसार विरोधक चर्चेपासून पळालं का? या सगळ्याचेच उत्तर आज शोधणार आहोत आमच्या विशेष धोरणामध्ये. संसद सत्रातून पळ कोणी काढला? संसद सत्रातून पळ कोणी काढला या सगळ्या चर्चासत्रासाठी आपल्यासोबत काही मान्यवर आहेत. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे सर जोडले जात आहेत. अजित चव्हाण भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम देखील आहेत. या सगळ्यांकडे चर्चेला जाण्याच्या अगोदर दोन महत्त्वाच्या प्रतिक्रिया आजच्या दिवसातल्या आहेत. त्या म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यानंतर काँग्रेसनं दिलेली प्रतिक्रिया. दोघांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सुरुवातीला विरोधी पक्षामध्ये संसद फेस करायची हिंमत नाही. हे पळपुटे लोक आहेत, भगोडे आहेत. चर्चेची जागा संसद आहे, चर्चेची जागा चौक नाही. जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर तुमचा विश्वास असेल तर हिंमत दाखवा आणि संसदेत चर्चा करा. तुमच्यात हिंमत नाहीये. पहिल्यांदा त्यांनी बहाणा बनवला, अमित भाई येत नाहीयेत. अमित भाईंनी पत्र दिलं, तुम्ही चर्चेला या, मी उत्तर द्यायला तयार आहे. मग यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही, तोंड काळं झालं. तर संसदेतनं तोंड लपवून पळालेले भगोडे आहेत. 3 आठवडे गायब होते. ते तिथला जंतर मंतर नंतर झारखंडला घडवून आणलं ते आंदोलन. पश्चिम बंगालचे मुलं आणले, भाजपाने घडवलं काउंटर करायसाठी ते आंदोलन. आणि आता सांगत आहे छाती रोखून की आम्ही उत्तर देतो. मग कुठे गेला होता 3 आठवडे? पंतप्रधान का नाही गेले? गृहमंत्री का नाही गेले? तिथे का उत्तर दिले नाही? का हाऊसमध्ये चालू असताना गेले नाही? आणि आता शेवटच्या दिवशी जायची ताकद हे दाखवत आहेत. तर राहुलजींनी सांगितलं ना, पहिले माफी मागा आणि मग उत्तर द्या. थेट चर्चेला सुरुवात करूया. खासदार वानखेडे सर आपल्यासोबत आहेत. वानखेडेजी, प्रश्न हा निर्माण होतो. राहुल गांधींची मागणी अगदी सोपी होती की या सगळ्या गोष्टीवर गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावं. संसद सत्रातून पळ कोणी काढला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे काय आहे? विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी सरळ आणि सोपा प्रश्न त्यांचा होता की जो आमच्या लहान मुलांवर, आमच्या विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला त्याचे आदेश कोणी दिलेत आणि जो अत्याचार झाला त्याचे आदेश कोणी दिलेत या संदर्भात गृहमंत्र्यांनी त्यावर निवेदन द्यावं, सभागृहात येऊन निवेदन द्यावं, एवढी फक्त साधी मागणी होती. परंतु गेल्या 20 जुलैपासून तर आज तागायत, म्हणजे आजचा शेवटचा दिवस होता, एकही दिवस सभागृहात अमित शहा आले नाहीत आणि या संदर्भात निवेदन केलं नाही. आणि निवेदन करत नाही, फक्त जे काही जनतेत संवाद जावा, जनतेला काही चुकीचा संदेश जावा म्हणून मग कामकाज मंत्री किरणजी रिजिजू असतील किंवा त्यांचं टीव्हीवर जे काही आलं की आम्ही उत्तर देणार आहोत आणि उत्तर देऊन तिथं आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत,
तर आम्हाला सविस्तर चर्चेची गरज नव्हती. आम्हाला फक्त त्या संदर्भात कोणी आदेश दिले याच प्रश्नाचं उत्तर गृहमंत्र्याकडून पाहिजे होतं. परंतु गृहमंत्री सतत पूर्ण सत्रभर आले नाहीत. त्यांनी जे निवेदन करायचं होतं, जे सांगायचं होतं, त्या सांगण्यापासून किंवा चर्चेपासून गृहमंत्र्यांनी पळ काढलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त बाहेर सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. मग किरण रिजिजू असतील किंवा स्वतः अमित शहा असतील, यांनी सांगितलं की मी सभागृहात येतो, चर्चा करतो. आम्हाला चर्चा करण्याची गरज नव्हती. आम्हाला फक्त त्याचं उत्तर पाहिजे होतं की कोण, आणि त्यांना सभागृहातून येण्यासाठी कोण रोखलं होतं. आम्ही येतो, आम्ही 3 वाजता येतो, आम्ही संपूर्ण चर्चा करतो आणि तुम्ही पळ काढू नका, तुम्ही चर्चेपासून परावृत्त होऊ नका, ह्या काही विषय नाही ना. त्यांना काही याची गरज नव्हती. आमच्या परवानगीची गरज होती काय, तर नाही. त्यांनी सभागृह हे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आहे, त्यात ते गृहमंत्री आहेत. आणि गृहमंत्री असल्यानंतर त्यांचं कर्तव्य होतं, त्यांचं दायित्व होतं की सभागृहात येऊन चर्चा करावी. आम्हाला सांगण्याची काय गरज आहे, तुम्ही थांबा, मी येतो आणि तेवढ्या वेळात आपण चर्चा करू, असं बोलण्याची गरज नाही ना. सभागृह त्यांच्यासाठी होतं. सभागृहात त्यांनी येऊन ती चर्चा करायला पाहिजे, त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं. नक्कीच तुमचा मुद्दा समजलेला आहे. अजित अगदी थेट प्रश्नावर येतोय, संसद सत्रातून पळ कोणी काढला या प्रश्नाचं दायित्व अगदी संपूर्ण सत्ताधारी सभागृहाचे. स्पष्ट बोलायचं तर अगदी सभागृह नेते या शब्दाचा रोख जरी आपण गृहमंत्र्यांकडे पाहिला तरी देखील मी बाहेरनं येतोय, बाहेरनं सांगतोय, थेट सभागृहात का आले नाहीत या प्रश्नाचा विरोधकांनी तुमच्यावर ठेवलेला रोख तुम्हाला मान्य आहे का? अजिबात मान्य नाही. या देशाच्या जनतेनं आपल्या प्रश्नांवर चर्चा करण्याकरता कायदेमंडळामधले सभासद निवडून दिलेले आहेत. तिथं चर्चा होणं अपेक्षित होतं. थोडंसं आपण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या वर्तनाबद्दल बोललं पाहिजे. विरोधकांच्या आणि एकूण काँग्रेसच्या वर्तनाबद्दल आपण चर्चा केली पाहिजे, अशी परिस्थिती आहे. यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या. एकतर माननीय विरोधी पक्षनेत्यांना हे कळायला हवं की आपण विरोधी पक्षनेते आहोत, आपल्याकडे संसदीय आयुध आहे. आता खासदार वानखेडे बोलत होते, मला त्यांना हेच सांगायचंय की वानखेडे साहेब, आपल्याला चर्चा करण्याकरता आणि सभागृह चालवण्याकरता लोकांनी निवडून दिलेले. आपला आडमुठेपणा दिसला. सुरुवातीला आपण काय म्हणालात, आम्हाला चर्चा करायची. जाऊन कुठं बसले, पंतप्रधानांच्या निवासस्थानी बसले. तुम्ही कुठे चर्चा केली पाहिजे, तुम्ही हाऊसमध्ये चर्चा केली पाहिजे, ज्याकरता तुम्हाला निवडून दिलेलं आहे. नंतर तुम्ही म्हणाले आम्हाला राजीनामा पाहिजे, राजीनामा सुद्धा दिला. नंतर तुमचं असं म्हणणं होतं तुम्ही निवेदनच करा. अरे कशाला निवेदन करा, तुम्ही सभागृहामध्ये चर्चा करा ना. त्यांच्या निवेदनाच्या मागणी करता मला असं वाटतं, ऋषीजी, या देशाच्या जनतेनं पाहिलं, आपल्याला ज्या कामाकरता सामान्य जनतेने निवडून दिले, लोकांचा पैसा ज्याकरता खर्च होतो, त्या अधिवेशनाला पूर्णपणे वाया घालवण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. अगदी याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ही विरोधकांची, ती काँग्रेसची अधिक आहे. आणि ज्या संसदीय मूल्यांवरती रस्त्यावरती जी लढाई होते, त्या रस्त्यावरच्या लढाईमध्ये सुद्धा ही संसद उकरून टाकू म्हणणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसनं नक्कीच संसदीय पद्धतीनं कामकाज न चालवता फक्त बाबासाहेब संविधान नक्कीच अजितजी तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. याचं सगळ्याचं दायित्व होतं ते काँग्रेसकडे आहे असं आहे. मी काही क्षणासाठी फक्त मृणालिनी मॅडम यांच्याकडे जातो. खरं तर संसद गदारोळात खंडित झाली आहे. हा प्रकार काय आजचा नाहीये. अगदी कोळसा खाण घोटाळा प्रकरणात भाजपनं कशा पद्धतीनं संसद डोक्यावर धरली होती सगळ्यांनी पाहिलं. मुद्दा एवढाच होता की या एकाच प्रश्नाचं एकच उत्तर असू शकतं. तो म्हणजे प्रश्न हे साधा आहे, संसद सत्रातून पळ कोणी काढला, त्याचा रोख हा सत्ताधाऱ्यांकडे जातोय की विरोधकांकडे जातोय? ऋषी, संसद सत्रातून दोघांनी पळ काढला. आपल्याकडे बळवंत भाऊ आज चर्चेत सामील होत आहेत. अजित चव्हाण नेहमीच आपल्या बरोबर असतात. या दोघांच्याही राजकीय पक्षांनी, जे प्रमुख राजकीय पक्ष आहे भारतातले, संसदेच्या सभागृहाचा वापर करत तिथे जनतेच्या आणि विशेषतः युवकांच्या प्रश्नांना प्रश्न विचारून जी उत्तरं मिळवण्याची संधी होती ती दोघांनीही मिळून घालवली.
मी सातत्याने गृहमंत्री या नात्याने संसदेत बसलेलो आहे, म्हणजे संसदेतल्या कार्यालयात, असं म्हणून काही अमित शहा काही फार वेगळं करत होते अशातला भाग नाही. सत्ता पक्ष म्हणून त्यांची जबाबदारीच होती. या अधिवेशनाच्या काळात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला माघार घ्यावी लागली होती बऱ्याच मुद्द्यांबाबत. डिलिमिटेशन बिल आणि फॉरेन फंडिंगचं बिल हे ते आणूही शकले नाहीत. हे अधिवेशन हे विरोधकांच्या नावानी त्याचं श्रेय जमा होईल असं होतं. राहुल गांधी जेव्हा इमर्ज होत आहेत तेव्हा त्यांनी या प्रश्नांची उत्तरं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या सभागृहात देतील अशी सोय बघणं हे त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी उत्तम झालं असतं. आज आपण जर ट्रॅकर्स पाहिली, पोल ट्रॅकर्स, तर त्याच्यामध्ये राहुल गांधींची लोकप्रियता वाढतीये. अशा लोकप्रियता वाढणाऱ्या नेत्यांनी आपला संसदेच्या कामकाजावर विश्वास आहे आणि तिथेच आपण उत्तर मिळवू असं म्हटलं असतं तर बरं झालं असतं. या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचं योग्य परफॉर्मन्स राहिला नाही. जनतेने ते सगळं बघितलं. पहिल्यांदाच अशी त्यांच्यावर वेळ आली. पण याच्यात जी संधी होती ती काँग्रेसनीही साधली नाही. आणि ऋषी, दुसरं असं झालेलं आहे की यावेळेला जे काय आंदोलन पेटलं त्याचं श्रेय अभिजित दिपके अशा एका नॉन पॉलिटिकल प्लेयर्स आहे. त्यामुळे राजकीय पक्ष या विषयांवर चर्चा करू शकले नाहीत, तर एक वेगळीच नवी व्यवस्था उदयाला येईल. त्याचं श्रेय काँग्रेसला मिळणार नाही. याचं थोडं भान बाळगलं गेलं असतं तर बरं झालं असतं. पण हे सेशन हे विरोधकांचं सेशन होतं, हे मान्य करावं लागेल. हे सेशन विरोधकांचं होतं. मुद्दा वानखेडे यांच्याकडे जातोय मी. या सगळ्यातलं एक फक्त मागची एक आठवण करून देतो. डिलिमिटेशनचं बिल गेल्यानंतर तुमच्या विरोधात एक मोठा प्रचार करण्यात आला की तुम्ही महिला विरोधकात. यावेळचं संसदीय अधिवेशन विरोधकांच्याच ताब्यात राहिलं. आता तुमच्या या सगळ्या प्रचाराला आणि मूळ प्रश्नापासून भरकटलेल्या उत्तराला आता काँग्रेस तयार आहे का? वानखेडे साहेब. नाही, तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न काढलेला आहे. जे डिलिमिटेशनच्या बिलाला आम्ही विरोध केला, या सरकारचा मनात कुठेतरी चुकीची भावना होती की त्यांनी महिला आरक्षणाचं बिल अगोदरच पास झालेलं आहे. अगोदर पास झाल्यानंतर हे पुन्हा आणण्याची काय गरज होती? महिला आरक्षणाच्या आड लपून यांनी डिलिमिटेशनचं बिल आणलं होतं आणि खऱ्या अर्थानं आमचा त्याला विरोध होता. आम्ही तर म्हणतो की तुम्ही जेव्हापासून हे 2024ला बिल पास झालं महिला विरोध आरक्षण विरोध विधेयक, तेव्हापासूनच लागू करायचं होतं ना. मग आता ते डबल पुन्हा आणण्याची काय गरज? हा त्यांचा कुठंतरी त्यांच्या मनात वेगळा कन्सेप्ट होता. त्या आड त्यांना खऱ्या अर्थानं डिलिमिटेशनचं बिल मंजूर करायचं होतं. राहिला आताच्या संधीचा, तर मी सभागृहात असतो, ताईंना मी स्पष्टपणे नम्रपणे सांगू इच्छितो की जे पीठासीन अधिकारी आहेत, मग स्वतः ओम बिर्लाजी अध्यक्ष असतील किंवा त्याच्यानंतरचे जे पीठासीन अधिकारी असतील, ते कसे वागतात हे तुम्ही जर सभागृहातून प्रत्यक्ष पाहिलं असेल तर तुमच्या वृत्तवाहिनीवर त्यांचा जो चेहरा असतो, त्यांचा जे नेहमी विरोधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो, त्याच्यावरून लक्षात येते ते येलो पिला विरोधी पक्षनेत्याला एक शब्द सुद्धा बोलण्याची संधी देत नाहीत. हे आम्ही आमच्या डोळ्याने पाहत असतो आणि ते पाहत असताना अगदी सगळी जनताच पाहते. परंतु विरोधी सत्ताधारी पक्ष एक हुकुमशहासारखं वागतो आणि त्याचं पूर्ण, मी तर म्हणत असतो अध्यक्षांना डरो मत सर, कारण ते पूर्णतः नियंत्रण त्यांच्यावर असते. पीठासीन अधिकाऱ्यावर जे त्यांनी लिहून दिलेलं असेल तेच ते पीठासीन अधिकारी करतात. त्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही. म्हणून जे चर्चेसाठी आम्ही तयार असतो ते चर्चेच आम्हाला मुळात करू देत नाही. फक्त हुकुमशहासारखे वागतात. हाच मुद्दा आहे. पुन्हा म्हणेल की आम्ही का आमची गरज हाच मुद्दा हा मुद्दा घेऊन थेट मी अजित चव्हाण यांच्याकडे जातो. अजित चव्हाणजी, या सगळ्या अधिवेशनात गदारोळ झाला, विरोधकांनी गदारोळ केला, हे वाक्य अगदी बरोबर आहे. पण याच्यात काही विधेयकं मंजूर झाली, ती गदारोळ असतानाही तुम्ही सत्ताधाऱ्यांनी रेटून नेली, मंजूर केली, असाही विरोधकांचा आक्षेप. आता वानखेडे ज्या पद्धतीने म्हणाले की विरोधकांचा आवाज दाबला जातो, विरोधकांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, मग अशा वेळेला विरोधकांनी शांत राहावं, आमचं म्हणणं ऐकून घ्यावं.
एक जर निवेदन सरकार पक्षाकडनं आलं असतं तर आज ते रेकॉर्डवर आलं असतं ज्या प्रश्नाची उत्तरं विरोधी पक्ष मागत होता. मग अशा वेळेला गृहमंत्री का आले नाहीत हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आणि त्याला शब्द जर पळ असा वापरला तर विरोधकांचं चुकलं काय? विरोधकांचं चुकलं असं जो बुनसगई होतसे नाही आहे. माननीय बळवंतराव, सभागृहामध्ये आपण कायदे मंडळाचे सदस्य म्हणून निवडून गेलेले आहात. महाराष्ट्राची जनता महाराष्ट्रातनं निवडून गेलेल्या सर्व खासदारांच्या कामगिरीकडे अतिशय अपेक्षेनं पाहत असते. पुन्हा मतदारसंघामध्ये जाऊन आपल्याला निवडून यायचंय. आपण काँग्रेसचे स्क्रिप्ट वाचता कारण आपली ती मजबुरी आहे, आमचं त्याच्याशी काही म्हणणं नाही. परंतु या बिलाला विरोध करत असताना पहिल्या मुद्द्याला आपल्या अपोस्तकाला मला सांगणं असं आहे की आपण कितीही तोमी नव्हेचा प्रयोग केला तरी देखील या देशामधल्या तमाम आमच्या महिला भगिनींची खात्री आता पटलेली आहे की आपण कसे महिलांचे विरोधी आहात आणि त्याकरता या बिलाला विरोध करण्याकरता वेगवेगळी जी कारणं आपण सगळी शोधली ती कशी सबशेल आहेत, फोल आहेत हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने विशेषतः आमच्या महिला भगिनींनी बघितलंय. ते आपल्याला निवडणुकीमध्ये त्याला उत्तर द्यायला आपल्याला तयार राहावं लागेल. दुसरा मुद्दा असा की सातत्यानं आपण आणि आपले नेते आपल्या मागण्या आपण बळवंतरावजी बदलत होतात आणि हे उभ्या देशानं पाहिलंय. आणि हे सिरियस पॉलिटिशियन ज्यांच्या घरामध्ये 3-3, 4-4 पंतप्रधान होऊन गेलेले आहेत ते जाऊन पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या समोर जाऊन बसतात त्या ठिकाणी आणि लोकशाहीची थट्टा या देशाच्या निवडून दिलेल्या राजकीय पक्षाचे लोकसभेमधले विरोधी पक्षनेते करतात. हे काही जनतेच्या आणि संविधान प्रेमी ज्यांना सभागृहामध्ये कसं वागलं पाहिजे याची माहिती आहे अशा लोकांनी अक्षरशः छितू या विषयाची केली. दुसरा विषय, आपण सातत्यानं आता लहान मूल जसा हट्ट करतात तसा विरोधी पक्षनेत्यांनी राहुल गांधींनी सतत आपले मुद्दे बदलत राहिले आणि हे दिसत होतं. या अधिवेशनामध्ये देशाच्या जनतेच्या लक्षात आलं सरकार फक्त आमच्या मुलांकरता बघा कायदा आणला, अतिशय टाइम बाउंड याच्यामध्ये शिक्षा होईल हे माननीय पंतप्रधानांनी सांगितलं. मुद्दा आहे अजित चव्हाण, मुद्दा आहे त्या लाठीचार्ज त्यांचा जो महत्वाचा मुद्दा होता लाठीचार्जचं दायित्व कोणाचं या संदर्भात थेट भूमिका थेट चर्चाच झाली नाही ना. चर्चा करायला सरकार आणि माननीय गृहमंत्री तयार असताना काहीतरी वेगळंच त्याच्यामधनं काढायचं, फक्त निवेदनच करा. अगदी हाच प्रश्न घेऊन वानखेडे यांच्याकडे जातो. वानखेडे, काल गृहमंत्र्यांनी शांत शब्दात विरोधकांना सांगितलं होतं. अजित तुमचा मुद्दा घेऊन जातो मी. अजित तुमचा मुद्दा पुढे नेतो मी. काल या सगळ्यात अमित शहानी संसदेसमोर येऊन सांगितलं होतं की आम्ही समोर यायला तयार आहोत, शांततेत चर्चा पाडून जाऊ देत, मग विरोधकांना सहकार्य करायला काय याच्यात अडचण होती? आज काय अडचण झाली? काल आमच्या गृहमंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यांच्या समोर सांगितलं की मी 3 वाजता सभागृहात येणार आहोत आणि सभागृहात मी चर्चा करणार आहोत. आम्ही 3 वाजता सभागृह बंद पडल्यानंतर 3 वाजता सभागृह सुरू झालं. आम्ही सभागृहात आल्यानंतर अक्षरशः या देशाचे गृहमंत्री, त्यांची किती इंची छाती आहे हे मला माहित नाही, परंतु ते सभागृहात आले नाही, त्यांनी चर्चा केली नाही. म्हणून आमची पुन्हा मागणी होती की सभागृहात या. तुम्ही चर्चा करतो म्हणता ना, मग चर्चा करा. निवेदन करतो म्हणतात, आमची मागणी आहे निवेदन करा. तर चर्चा करायला सुद्धा आले नाही, निवेदन करायला सुद्धा आलं नाही. 3 वाजताचा टाइम दिला होता. का पळ काढला? या देशाच्या गृहमंत्र्यांनी का पळ काढला? हाच खरा प्रश्न आहे. मी येतो परत तुमच्याकडे अजित आणि वानखेडे साहेब तुमच्याकडे येतो. पण मॅडम, मृणालिनी मॅडम, आता ज्या उत्तरावर तुम्ही शेवट केला होता ते उत्तर महत्वाचं होतं की हे सगळं अधिवेशन सत्ताधाऱ्यांच्या हतबलतेमुळे विरोधकांच्या ताब्यात गेल्याचं स्पष्ट दिसतंय. या दरम्यान अजित चव्हाणांनी एक महत्वाचा शब्द वापरला की वानखेडे काँग्रेसची स्क्रिप्ट बोलतायत. याच 2 प्रश्नांचा आधार घेऊन आता तगडी स्क्रिप्ट कोणाकडे आली आहे, विरोधकांकडे की सत्ताधाऱ्यांकडे? या अधिवेशनाचे राजे कोण म्हणून? ऋषी, काय असतं, प्रत्येक अधिवेशनाचे राजे कोण याचं उत्तर यावेळेला स्पष्ट आहे. पण अधिवेशनाचा राजा कोण हे काही देशाचं भवितव्य घडवणार नसतं. मी कन्सिस्टंटली म्हणतेय, राहुल गांधी ज्या पद्धतीने पुढे येत आहेत आणि राहुल गांधी ज्याप्रमाणे युवकांचे प्रश्न जे अभिजित दिपकेंनी
समोर आणले, ते हायजॅक करून स्वतःकडे घेत खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष नेते म्हणून यावेळेला समोर आले. त्यांनी आज अधिवेशनात अमित शहांना बोलू द्यायला हवं होतं. आता देशाचा गृहमंत्री मी यावेळेला येतोय, मी यावेळेला बोलतोय असं म्हणणं म्हणजे आपण लार्जर दॅन लाईफ आहोत अशी प्रतिमा निर्माण करणं आहे. सत्ताधारी पक्षाचं काम आहे कामकाज करणं आणि त्या कामकाजातून जनतेचे प्रश्न सोडवणं. अगदी. पण त्या कामकाजामध्ये अमित शहांना मी गतिरोध आणतोय असं चित्र शेवटी जे काय निर्माण झालं ते चित्र काँग्रेस बाबत काहीसं दुर्दैवी आहे असं मला मनापासून वाटतंय. की लोकशाही आहे, ऑप्टिक्स मध्ये फार वेळ गेला आणि ऑप्टिक्स हे एका प्रकारे ठीक आहे, त्यातनच विरोध समोर येतो. अगदी. पण जे प्रश्न आहेत ते सडकेवर सोडवले जात नाहीत, ते संसदेत सोडवले जातात. त्यामुळे संसदेत यावर चर्चा झाली असती तर बरं झालं असतं. मी एकच शेवटचं वाक्य हे करते, अधिवेशनात उत्तर देण्यासारखं भारतीय जनता पक्षाकडे फारसं काही नव्हतं आणि त्यामुळे ते या प्रकारची भूमिका घेत गेले. आणि काल अचानक आतापर्यंत विजयी झालेले राहुल गांधी हे माझा प्रिव्हिलेज आहे या देशाचं नेतृत्व करणं अशा प्रकारचं वागतायत. हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी हातात घेतला ते वाईट झालं की यावेळेला काँग्रेसने टाळलं असतं तर बरं झालं असतं. या अधिवेशनानं काय उत्तर मिळालं अगदी 10 सेकंदात खासदार साहेब? हा नाही या अधिवेशनातून काय मिळालं यापेक्षा जे आम्ही जनतेचे प्रश्न होते, विद्यार्थ्याचे प्रश्न होते, हे प्रश्न घेऊन आम्ही सभागृहात भांडलो, परंतु सभागृहात सत्ताधारी पक्षाकडून आम्हाला न्याय मिळाला नाही. म्हणून जे ताईने म्हटलं की पंतप्रधानांच्या निवासस्थानी आम्ही बसलो, हे लोकशाही नक्कीच तुम्ही न्याय मागण्याची दिशा बदलली असं काँग्रेसचं म्हणणं. अजित अगदी शेवटचे काही सेकंद, नेमका यातलं काय उत्तर मिळालं अजित? यातनं हेच देशाला कळालं की आपल्या नेता राहुल गांधी यांना दुसऱ्याच्या जीवावर म्हणजे अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीनं उभं केलेल्या आंदोलनाच्या जीवावरती आपल्या नेत्याला जनतेच्या मनामध्ये ठसवण्याकरता हे अधिवेशन काँग्रेसनं अक्षरशः वाया घालवलं. आणि हा युवराज एक पप्पू पुन्हा एकदा देशावरती लादण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नक्कीच विरोधकांना उत्तर हवं होतं पण गदारोळ कशासाठी हा प्रश्न मात्र अनिर्णितच राहिला. आणि याच प्रश्नांचा आज उत्तर शोधत होतो. आपल्यासोबत मृणाली नानवडेकर होत्या, अजित चव्हाण होते आणि खासदार बळवंत वानखेडे होते.